नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील सावळवाडी व तुंग तालुका मिरज या गावांमधील 4.7 किलोमीटर रस्त्यांसाठी सुमारे 7,41,76,76,000 रुपयांचा भरघोस निधी महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या विशेष सहकार्यातून तसेच आमदार सुधीर गाडगीळ व भाजपाचे सांगली जिल्हा अध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाला आहे, अशी माहिती भाजपाचे प्रदेश सदस्य प्रसाद पाटील यांनी दिली। यावेळी जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे, वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष निवास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी भाजपाचे प्रदेश सदस्य प्रसाद पाटील म्हणाले, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमधील गेले 30 ते 35 वर्षांत अंतर्गत रस्ते झाले नसल्याने हे रस्ते वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहेत। सावळवाडी व तुंग येथील ही अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। हे रस्ते वारंवार अपघाताला निमंत्रण देत असल्याने येथील नागरिकांनी या रस्त्याबाबतची व्यथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष व इस्लामपूर विधानसभा निवडणूक प्रमुख निशिकांत भोसले पाटील दादा यांच्या समोर मांडली होती। त्यानंतर निशिकांत दादांनी या रस्त्यांबाबत मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार, आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडे पाठपुरावा केला होता। याबाबतची दखल घेत महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सावळवाडी येथील सावळवाडी ते नेमगोंडा रस्ता या 2.3 किलोमीटरच्या रस्ता कामासाठी 3,58,98,000 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। तसेच तुंग येथील तुंग ते कदममळा रस्ता, चांदोली वसाहत रस्ता याबाबतची दखल घेत महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सावळवाडी येथील सावळवाडी ते नेमगोंडा रस्ता या 2.3 किलोमीटरच्या रस्ता कामासाठी 3,58,98,000 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। तसेच तुंग येथील तुंग ते कदममळा रस्ता, चांदोली वसाहत रस्ता या 2.5 किलोमीटरच्या रस्ता कामासाठी 3,82,78,000 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। या निधीमुळे येथील नागरिकांचा अनेक वर्षे असणारा प्रलंबित प्रश्न सुटणार असल्याने येथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। यावेळी सांगली जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, वाळवा तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रवीण माने, भाजपाचे संघटन सरचिटणीस संदीप सावंत, दादासाहेब रसाळ, यदुराज थोरात, रणजित माने, विश्वजित पाटील आदींसह अन्य मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज चॅनल, इस्लामपूर।